नमस्कार मंडळी. आता संक्रांत झाली की हळदी कुंकू सुरू होईल. जर हळदी कुंकासाठी जर तुम्ही स्नॅक शोधत असाल तर ढोकळा हा बेस्ट ऑप्शन आहे. तर हा ढोकळा खूप पटकन तयार होतो आणि जास्त वेळसुद्धा तुम्ही ढोकळा स्टोअर करून ठेवू शकता. तर कसा बनवायचा ते आपण पाहूया. त्यासाठी 1 कप पाणी घेतलं, त्यामध्ये 3 चमचे साखर टाकली, अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड, चवीपुरतं मीठ आणि किंचित हळद टाकून घेतली. त्यामध्ये 2 कप बेसन पीठ चाळून आपण यामध्ये टाकलेलं आहे. छान असं मिक्स करून घेतलं. 10 मिनिट हे बॅटर साईडला ठेवून द्यायचं. 10 मिनिटानंतर त्यामध्ये परत 2 चमचे आपण तेल टाकलं, अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकला आणि व्यवस्थित असं फेटून घेतलं. तेल लावलेल्या भांड्यामध्ये हे बॅटर टाकून घेतलं. साईडलाच पाणीसुद्धा गरम झालेलं आहे आणि गरम पाण्यामध्ये 20 मिनटं आपल्याला हा ढोकळा स्टीम करून घ्यायचा आहे. तर ढोकळा तयार झाल्यानंतर पूर्णपणे हा आपण थंड करून घेतलेला आहे. तर आता यावरती आपल्याला तडका टाकून घ्यायचा आहे. तडका बनवण्यासाठी मी 2 चमचे तेलामध्ये मोहरी, तीळ टाकून घेतलं, हिरवी मिरची, कढीपत्ता, हिंग टाकलेला आहे. त्यामध्ये 1 कप पाणी टाकलं, 2 चमचे साखर टाकली. पाण्याला उकळी आली की गॅस बंद करायचा. तडका पूर्ण थंड झाल्यानंतर या ढोकळ्यावरती टाकून घ्यायचा आहे. तर छान असा आपला सुपर सॉफ्ट स्पॉन्जी आपला इथे ढोकळा तयार झालेला आहे. अगदी पटकन तयार होतो. नक्की तुम्ही ट्राय करा. बाय.